पाहूयात पुढची बातमी। नेपाळमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाचं सावट आता महाराष्ट्रावरही पडलेलं आहे। कारण नेपाळच्या गोंधळामध्ये महाराष्ट्रामधील 100 पर्यटक अडकले। घरी परतण्यासाठी ते आर्त हाक देत आहेत। त्यांच्या डोळ्यामध्ये भीती आहे आणि मनात एकच प्रश्न, आम्हाला सुरक्षित घरी आणलं जाईल का? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील पर्यटक। लोक पळत होते इकडे तिकडे आणि नंतर टॅक्सी बंद झाल्या, ऑटो बंद झाले इथले। नंतर अक्षरशः आम्हाला 5 किलोमीटर चलत आमच्या हॉटेलकडे यावं लागलं। महाराष्ट्रातील पर्यटकांचा जीव टांगडीला। पर्यटकांची मदतीसाठी सरकारकडे याचना। 23 लोक आहे आणि 23 मध्ये 21 लोक सिनियर सिटीजन आहे आणि बाकी आम्ही हॉटेल राहिलो आहे आणि सगळे वयस्कर असल्यामुळं आम्हाला हे मार्गदर्शन करावं आणि आम्हाला मदत करावी। ही अर्थ हाक आहे नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची। नेपाळमध्ये अराजक निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेकडो पर्यटकांची कोंडी झाली आहे। त्यांना हॉटेल बाहेर पडणं कठीण झालंय, कारण बाहेर तोडफोड आणि जाळपोळ केली जाते। नेपाळमध्ये कायदा नावाची गोष्ट उरली नाहीये। सगळीकडे अराजक पसरले, लोक रस्त्यावर उतरले। नेपाळचा पंतप्रधान देश सोडून पसार झाला। अशा चक्रव्यूहात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले। इथून सुटका कशी आणि कधी होणार असा प्रश्न त्यांना पडला। मी प्रवीण मिटकरी सध्या नेपाळ एअरपोर्टवर आहे। मी 8 तारखेला सकाळी मंदिरला गेलतो, 7 तारखेला आलो होतो नेपाळला। 8 तारखेला सकाळी मी पशुपतीनाथ मंदिरामध्ये जाऊन आलो आणि साधारण 12च्या दरम्यान सगळं नेपाळमध्ये लोक पळत होते इकडं तिकडं आणि नंतर टॅक्सी बंद झाल्या, ऑटो बंद झाले इथले। नंतर अक्षरशः आम्हाला 5 किलोमीटर चलत आमच्या हॉटेलकडे यावं लागलं। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये सर्वाधिक 60 पर्यटक हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड मधले आहेत। त्यांनी स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला। आम्ही एम्बसीशी सुद्धा संपर्क केला। आपला भारतीय दूतावास आहे नाही ते, ते जवळच आम्ही राहतोय काठमांडूला। घटना घडली त्याच्या अगदी जवळ आहेत आम्ही। पशुपतीनाथांच्या मंदिराच्या अगदी जवळ आहे बरोबर, आणि आमचं हॉटेल सुद्धा ते जवळ आहे एकदम। आम्ही सगळ्या गोष्टी या जवळून बघितल्या। तसं आम्हाला काही रास्ते नाही किंवा आम्हाला काही इजा नाही त्याची, पण इथला मुक्काम आमचा वाढतोय। राज्याच्या इतर जिल्ह्यातील काही पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले। बीड जिल्ह्यातील 13 पर्यटकांपैकी 11 जण भारताच्या हद्दीत गोरखपूरमध्ये पोहोचले। बाकीचे 2 पर्यटक हे काठमांडू इथल्या एका हॉटेलमध्ये, तर पुण्यातील 23 जणांचा ग्रुप नेपाळमध्ये अडकलाय। यातील 21 जण ज्येष्ठ नागरिक आहेत, तर अकोल्यातून गेलेल्या 10 जणांपैकी 5 जण काठमांडूतील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत, तर उर्वरित 5 पर्यटक भारतात परतीच्या मार्गावर असल्याची माहिती अकोला जिल्हा प्रशासनानं दिली। काठमांडू इथे आम्ही 5 पर्यटक फिरायला आलेलो आहे। इथचं वातावरण 2 दिवसापासून कर्फ्यू दृष्टी आहे आणि इथं आता सध्या जीवन पूर्ववत होत आहे, तरी आम्ही 5 पर्यटक सुखरूप आहे। कोणत्याही प्रकारची काही काळजी करू नये आणि लवकरात लवकर तिथून येण्याची अकोल्याकरता आम्ही व्यवस्था करत आहे। तरी प्रशासन जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही याची काल नोंद केलेली आहे। दरम्यान नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत। जे महाराष्ट्रातले पर्यटक नेपाळमध्ये आहेत त्यांना भारतामध्ये परत आणण्याकरता भारत सरकारने व्यवस्था केलेली आहे। त्याप्रमाणे ते परत येत आहेत आणि आमचं सरकार देखील त्यांच्या संपर्कात आहे। नेपाळमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील पर्यटकांच्या नजरा केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीकडे लागल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।